ब्रेकिंग 100 नंतर वळूयात पुढच्या बातम्यांकडे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या हालचाली घडतात। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटामध्ये जाणारे विलास लांडे आणि अजित गव्हाणे पुन्हा एकदा हात्यामध्ये घड्याळ बांधणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात या रिपोर्टमधून। पिंपरी चिंचवड शहर अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। शरद पवारांनी याच बालेकिल्ल्याला विधानसभा निवडणुकीआधी सुरुंग लावला होता। पिंपरी चिंचवड शहरातले अजित पवारांचे मोहरे अचूकपणे हेरून आपल्या गटात आणले। मात्र अजित पवारांनी आता आपला ढासळलेला बालेकिल्ला मजबूत करायला सुरुवात केली आहे। त्याची सुरुवात भोसरी विधानसभा मतदारसंघातून होतीये। विधानसभा निवडणुकीआधी हाती तुतारी घेणारे विलास लांडे आणि अजित गव्हाणे पुन्हा एकदा हातात घड्याळ बांधणार आहेत। नाही, मला असं वाटतं की आता अजित गव्हाणेंच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये मला माहित नाही, आता ती नाहीत, राजस्थानला गेलेले आहेत। परंतु आता ज्या नगरसेवकांनी आजी माजी नगरसेवकांनी अजित गव्हाणेंचं काम केलेलं आहे त्यांना पुन्हा एकदा उभारी देऊन त्यांना ताकद देऊन एक सक्षम पुन्हा एक चांगलं काम त्यांना करावं अशी खात्री वाटली पाहिजे। तर ते अजित पवारांच्या गटाखाली त्या ठिकाणी त्यांनी यावं आणि काम करावं असं मला वाटतं। अजित गव्हाणे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र भोसरीची जागा भाजपच्या महेश लांडे यांच्याकडे कायम राहिली। अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची साथ सोडून तुतारी हाती घेतली। राजकीय गुरु विलास लांडे यांच्या आशीर्वादाने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र महेश लांडगे यांच्या विरोधात अजित गव्हाणेंचा पराभव झाला। महेश लांडगेंना 2,13,000 मतं मिळाली, तर अजित गव्हाणेंना 1.5 लाख मतं मिळाली। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर लांडगे गव्हाणे जोडी घर वापसी करतेय। दरम्यान विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांच्या घर वापसीवर शरद पवार गटातील नेत्यांनी टीका केली आहे। 1.5 लाख मतदारांनी गव्हाणेंवर विश्वास ठेवला, त्यांचा विश्वासघात केला जात असल्याचं मत शरद पवार गटाकडून व्यक्त केलं जात आहे। आता भविष्यामध्ये कोण नगरसेवक जातील हे आता सांगणं उचित नाहीये, परंतु अजित भाऊ गव्हाणेंचाच विषय असेल तर अजित भाऊ गव्हाणे हे पक्षासोबत थांबतील हा आम्हाला विश्वास आहे। कारण महाविकास आघाडीमध्ये शिवसेना असेल, काँग्रेस असेल, या पक्षांना नाराज करून आयत्या वेळेला अजित भाऊ गव्हाणे हे पक्षात आले व त्यांच्या विश्वास पक्षाने ठेवलाय, त्या विश्वासाला ते तडा जाऊन देणार नाही व या लोकांनी जो विश्वास ठेवलेला आहे त्या लोकांचा विश्वासघात ते करणार नाही असा आमचा विश्वास आहे, म्हणजे पक्षासोबत असतील। दरम्यान विलास लांडे आणि अजित गव्हाणेंच्या या निर्णयावर भाजप नेत्यांनी बोलणं टाळलंय। प्रत्येक कार्यकर्ता तो चुकून काही गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत असतात आणि सत्तेत आल्यानंतर आपली कामं व्हावीत, आपल्या वैयक्तिक कामं व्हावीत आणि इतर गोष्टीची कामं व्हावीत, प्रत्येकालाच वाटतं सत्तेत यावं, पण सर्वस्वी हा निर्णय त्यांच्या पक्षाचा असतो आणि त्यांच्या पक्षाने तो निर्णय घ्यावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लांडे गव्हाणे जोडीची वापसी होतीये। मात्र या नेत्यांच्या घर वापसीमुळे अजित पवार गटाला फायदा होणार का हा प्रश्न कायम आहे। अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेत राष्ट्रवादीची एकाची सत्ता पुन्हा येण्यासाठी अजित गव्हाणे आणि माजी आमदार विलास लांडे यांनी दिलेले पक्ष प्रवेशाचे संकेत कितपत या महानगरपालिकेच्या निकालांवरती परिणाम करणार, त्याचा खरंच फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होणार का हे येत्या काही महिन्यांतच स्पष्ट होईल। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।